श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 30 यवन राजाची मनोकामना पूर्ण केली। पूर्वी एका परिटाला तू पुढच्या जन्मी यवन बादशाह होशील व ऐश्वर्य संपन्न होऊन सर्व उपभोग घेशील। तुझ्या अंतःसमयी मी श्री नृसिंह सरस्वती हे नाव धारण करून संन्यासी स्वरूपात वावरत असताना तू मला भेटशील असा वर एका रजक भक्ताला श्रीपादांनी दिला होता। त्या वरानुसार त्या रजकाचा पुनर्जन्म वेदर नगरीच्या विदुरा नगरीच्या यवन बादशहाच्या कुळात झाला व तो त्या नगरीचा बादशाह झाला। पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे त्याला हिंदू धर्माविषयी अतिशय आपुलकीचा भाव होता। तो हिंदूंची देवालये, तीर्थक्षेत्रे, मठ यांच्या उत्कर्षासाठी नेहमी द्रव्य सहाय्य करीत असे। साधू, संत, संन्यासी यांचा तो मान सन्मान करी। त्याच्या राज्यातील मुल्ला मौलवी त्याच्या या वृत्तीचा धिक्कार करीत असत। संधी सापडताच ते राजाला उपदेश करायचे। ते म्हणत, हिंदू धर्मीयांचे लाड करणे, त्यांच्या धर्मास सहाय्य करणे, साधू संतांचा सन्मान करणे, त्यांच्या देवालयाला अर्थसहाय्य करणे हे तुमचे वागणे बदलून यवन राजा म्हणून लौकिक प्राप्त करा। अशा वागण्याने तुम्हाला पातक भोगावे लागेल। आपल्या धर्माचा स्वाभिमान ठेवून त्या धर्माप्रमाणे वागणे योग्य आहे। हे हिंदू ब्राह्मण मंदमती असून ते दगड, वृक्ष, गायींसारखे प्राणी यांना देव मानतात। तीर्थयात्रा करून स्नानाने त्यांना म्हणे देव भेटतो। निराकारास ते साकार म्हणतात। जे यवन ह्या लोकांना मानतात, त्यांची पूजा करतात, ते शेवटी अधोगतीला जातात। आपल्या यवन पुरोहितांचे हे विचार ऐकून तो यवन राजा अतिशय रागावला। आपल्या राजपुरोहिताला म्हणाला, अणुरेणूमध्येच काय पण गवतामध्ये सर्व चराचरात देव भरलेला आहे आणि त्यावर माझा विश्वास आहे। ही सर्व सृष्टी मुळात ईश्वराची आहे। त्यानेच हे स्थावर जंगम रचलेले आहे। सर्व मानवांची उत्पत्ती त्या ईश्वराने केली असून त्याचीच सत्ता त्यावर चालते। आपण सर्व पृथ्वीवर जन्मलो आहोत। एकाच मातीतून नाना तऱ्हेची भांडी तयार करणारा कुंभार, या नाना रंगांच्या गायी, पशु, पक्षी व गायीपासून पांढरे स्वच्छ मिळणारे दूध ही सर्व त्या ईश्वराची निर्मिती आहे। अनेक भिन्न धर्म असणाऱ्या मानवामध्ये एकच आत्मा वावरत असतो। जसा चंद्र एकच असून कला मात्र भिन्न असतात। दिवा एकच, पण तो हजारो वाटींना पेटवू शकतो। तो राजा आपल्या राजपुरोहिताला पुढे म्हणाला, आपण एका सूतामध्ये नाना तऱ्हेचे मणी ओवतो, परंतु सूत मात्र एकच असते। तसे ह्या पृथ्वीवर नाना तऱ्हेच्या जातीचे लोक राहत असले तरी सर्वांचा विश्वात्मा तो एकच आहे। हाच भाव मनात ठेवून ते लोक दगडाची पूजा करतात। प्रतिमा पूजन ही अज्ञ लोकांची करणी असे तुम्ही म्हणता, परंतु ते दगड पूजत नाहीत, तर दगडाला नारायण समजून पूजा करतात। तुम्ही खुशाल त्यांची निंदा करा, परंतु ईश्वर सर्वाठाई भरला आहे। आपलेच मत खरे आहे असे समजून आपण त्यांचा द्वेष का करावा? म्हणून ज्ञानवंतांनी इतरांची निंदा करू नये। ते लोक आपल्या चालीरीतीप्रमाणे वागत आहेत। अशा प्रकारे राजाने त्या पुरोहिताला समजाविले। अशीच वर्षे जात होती। तो बादशाह वृद्धत्वाकडे झुकला होता। एक दिवस त्याला त्याच्या मांडीवर एक मोठा फोड आल्याचे जाणवले। त्याला वेदना होऊ लागल्या। अनेक वैद्यांची औषधे घेतली, परंतु तो फोड बरा झाला नाही। त्या व्याधीने तो दुःखी कष्टी झाला। मंत्र, तंत्र, गंडे जे काही कोणी सांगेल ते उपाय करण्यात आले, परंतु तरी काही बादशहाची व्याधी बरी होत नव्हती। बादशहाने नगरातील ब्राह्मणांना राजवाड्यावर बोलावून घेतले व त्यांना त्यावर काही उपाय सुचला असल्यास सांगावे अशी विनंती करू लागला। तेव्हा ब्राह्मण बादशहाला म्हणाले, हा सर्व पूर्वजन्मीच्या महान पापाचा परिणाम आहे। फक्त आध्यात्मिक शक्ती यातून सोडवणूक करू शकेल। एखादा तपस्वी संतच त्यावर उपाय सांगू शकतील। तेव्हा बादशहाने सांगितले की अशा समर्थ व्यक्तींची मला भेट कुठे होईल ते सांगावे। बादशहाची अंतरीची कळकळ पाहून त्यांनी संगमावरील त्याला पापविनाशी तीर्थाने स्नान करण्यास सांगितले। हे सर्व श्रीगुरूंच्या कानावर गेले होते। श्रीगुरूंनी असा विचार केला की कदाचित बादशहा येथे येईल। येथे अशी यवन मंडळी आली तर ब्राह्मणांना ते जाचक ठरेल, म्हणून आपण येथे न राहता व्यवहाराच्या दृष्टीने आपण गुप्त राहणे हेच योग्य आहे। श्रीगुरू सर्व शिष्यांना म्हणाले, आता ईश्वर नामाचे संवत्सर येणार आहे। सिंह राशीत गुरुग्रह येणार आहे। आपण गोदावरी नदीवर तीर्थयात्रेसाठी जायचे आहे, तेव्हा लवकर तयारी करा। यवन राजा तेथे आपल्याला भेटण्यास येईल। हे ऐकताच शिष्य गोंधळले, परंतु आपले रक्षण करण्यास श्रीगुरुदेव समर्थ आहेत। त्या ब्राह्मणाचे बोल ऐकून राजा आनंदी झाला। पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे तो यवन बादशहा गाणगापूरला येण्यास निघाला। सैन्यासह गाणगापूरच्या वेशीवर आला। सैन्याला तेथेच ठेवून संगमावरील त्या तीर्थाकडे जाण्यास निघाला।
हा गावातील लोकांना पापविनाशी तीर्थ कोठे आहे असे विचारू लागला. तेव्हा लोक एकमेकांकडे पाहत होते. हा यवन राजा आहे, याला सांगावे का? तेव्हा लांबूनच एकाने त्याला ते स्थान दाखवले. त्यावेळी तेथे एक संन्यासी त्याला दिसला. त्याला त्याने सांगितले, मी पापविनाशी तीर्थात स्नान करून आलो. बादशहा मोठ्या भक्तिभावनेने त्याला नमस्कार करून विचारले, या माझ्या मांडीवरील फोडाची व्याधी आता जाईल का? तेव्हा संन्यासाने त्याला एखाद्या महापुरुषाचे दर्शन घेशील तर तू ह्या व्याधीतून मुक्त होशील असे सांगितले. तो संन्यासी म्हणजेच श्रीगुरू होते. श्रीगुरूंनी त्याला ओळखले होते. थोडी बातचीत झाल्यावर श्रीगुरूंनी त्याला विचारले, अरे रजका, कोठे आहेस तू? बादशहा झालेला तू असा इथे माझ्याकडे काय वळलास? आमचा दास होऊन राहण्याचा विचार करतोस का? त्यांचे हे शब्द ऐकून बादशहाला आपल्या पूर्वजन्माची पूर्ण स्मृती झाली. त्या पूर्व आठवणीने त्यावेळचे श्रीगुरूंवरील आपले प्रेम आठवून त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आणि तो विरघळून गेला. त्यानेही हेच ते श्रीपाद गुरु आपल्याला बादशाह होण्याचा वर देणारे हे त्याला आठवले. यवनराजाने श्रीगुरूंच्या पादुकांवर लोळण घेतली. अष्टभाव जागृत होऊन तो भक्तियुक्त अंतःकरणाने उठून उभा राहिला. अनेक स्तोत्रे म्हणून त्यांची स्तुती करू लागला. तो यवनराजा श्रीगुरूंना दीन भाषेत विचारू लागला, हे स्वामी, तुम्ही माझी उपेक्षा का केलीत? खरंच तुम्ही मला तुमच्या चरणापासून वेगळे केल्यामुळे मी अनाथ झालो. ह्या अंधकार रूपी सागरात तुम्ही मला का ढकलून दिलेत? मी पण बादशहा म्हणून मदोन्मत्त झालो व तुम्हाला पूर्ण विसरलो. ह्या संसार रूपी मायाजालात बुडून माझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि मी तुमची चरणकमले विसरलो. हे स्वामी, तुम्ही भक्तजनांची उपेक्षा कधीच करीत नाही. मग मलाच का डावललेत? अज्ञान सागरात का लोटलेत? आता मी माझी एकच इच्छा मनात बाळगून आहे, तुम्हीच माझे उद्धार करता आहात. तुमच्या चरणांची धूळ होऊन मी तुमच्या चरणाशी पडून राहावे, तरच माझ्या जन्माचे सार्थक झाले असे मी समजेन. अशा प्रकारे त्या राजाने श्रीगुरूंवर परत स्तुती सुमनांचा वर्षाव केला. श्रीगुरू त्या राजाला म्हणाले, तू माझा चांगला भक्त आहेस, तुझ्या मनातील इच्छा मी पूर्ण करेन. तेव्हा राजाने श्रीगुरूंना आपली व्यथा सांगितली. माझ्या मांडीवरील फोडाने मी खूपच बेजार झालो आहे. तुम्ही एकदा कृपादृष्टीने पहा व मला या व्याधीतून मुक्त करा. राजाचे हे बोल ऐकून श्रीगुरू म्हणाले, तुझ्या मांडीवरील फोड मला दाखव. तेव्हा यवनराजा मांडीवरील फोड दाखविण्यास पाहू लागला तर त्याला फोड कुठेच दिसला नाही. त्या राजालाही काय जादू झाली हेच समजेना. तो विस्मयचकित झाला व त्याने परत एकदा श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. तो म्हणाला, स्वामी, तुमच्या आशीर्वादामुळे माझे राज्य मी उपभोगले, ऐश्वर्य भोगले, पुत्रपौत्र होऊन आता तर मी संपूर्ण निरोगी झालो. आता माझ्या मनात एकच इच्छा आहे, तुम्ही फक्त एकदाच माझ्याबरोबर चलावे व माझे ऐश्वर्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहावे. तुम्ही भक्तवत्सल आहात. तुम्ही जर माझी एवढी इच्छा पुरवलीत तर मी साऱ्या संसार सुखाचा त्याग करीन व तुमच्या चरणाशी लीन होईन. तेव्हा श्रीगुरू त्या यवनराजाला म्हणाले, आम्ही संन्यासी आहोत, तपस्वी आहोत. तुझ्या नगरीत दररोज गायींची हत्या होते. जीवहिंसा करणे हे पाप आहे व तेच नेमके तुम्ही करता. हे ऐकून यवनराजा क्षणभर अस्वस्थ झाला व श्रीगुरूंना म्हणाला, हे स्वामी, मी पूर्वजन्मापासून तुमचा दास आहे. मी जरी परी ठेवतो तरी तुमची भक्ती केली. आज तुमच्या कृपेमुळेच मी राजा झालो. मी यवनही तुमच्यामुळेच झालो. हाच माझ्या जन्मातील उणेपणा आहे का? तुम्ही म्हणाल ते सर्व करण्यास मी तयार आहे. हे दयाळा, कृपा करून ही माझी इच्छा पूर्ण करा. श्रीगुरूंनी आपल्या मनात विचार केला की ह्या सिंहस्थाच्या पर्वणीवर गोदावरीच्या तीर्थावर जाण्याच्या उद्देशाने आता येथून गुप्त व्हावे. श्रीगुरू संगमावरून निघाले. तेव्हा त्या यवनराजाने प्रेमाने त्यांना आपल्या पालखीत बसवले. राजाने श्रीगुरूंच्या पादुका स्वतःच्या हातात घेतल्या व स्वतः पालखीबरोबर चालत येऊ लागला. तेव्हा श्रीगुरू राजाला म्हणाले, तू सुद्धा न चालता पालखीत बैस. असा चालत येऊ लागलास तर लोक तुझी निंदा करतील. तू राजा आहेस. एका ब्राह्मणाला पालखीत बसवून स्वतः चालणे तुझ्या बांधवांना आवडणार नाही. तुला ते दूषणे देतील. हे स्वामी, तुमची चांगली दृष्टी माझ्यावर पडल्यामुळे जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर त्याचे सोने होते, तसे माझ्या आयुष्याचे सोने झाले आहे. तुमच्यामुळेच माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे. सगळ्यांच्या दृष्टीने मी एक राजा आहे, परंतु तुमच्या नजरेत मी एक परीट म्हणून तुमचा एक निस्सीम भक्त आहे. तुमच्या नुसत्या दर्शनाने माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. इतक्यात पालखी गाणगापुरात आली. त्या यवनराजाचे सैन्य वेशीवर होते ते तेथे आले. सैन्यातील पायदळ, गजदळ, अश्वदळ हे सारे ऐश्वर्य त्या बादशहाने श्रीगुरूंना दाखवले. श्रीगुरू त्या यवनराजाला म्हणाले, तू आता पालखीत बस. आपले सारे सैन्य घेऊन आपल्या नगरीत निघून जा. आम्ही तुला निरोप देत आहोत.
2 दिवसांनी आम्ही तुझ्या राजवाड्यात येऊ. श्रीगुरूंचे हे वचन ऐकून त्या राजाने श्रीगुरूंच्या चरणांना परत वंदन करून तो परत जाण्यास निघाला. तो यवन राजा अतिशय आनंदी व समाधानी दिसत होता. श्रीगुरूंची भेट झाली, आपली व्याधी नष्ट झाली. ह्या सर्वांचा परिणाम त्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर दिसत होता. श्रीगुरू त्याला म्हणाले, मी संन्यासी आहे. मला त्रिकाल स्नान, जप जाप्य, अनुष्ठाने करावी लागतात. तुझ्या संगतीत हे शास्त्रोक्त करता येणार नाही. तेव्हा तू आता परत जा. तू सावकाश मागून 2 दिवसांनी परत ये. तेथे आपली पाप विनाशी तीर्थावर भेट होईल. मी पुढे जातो. असे म्हणून श्रीगुरू आपल्या शिष्यगणांसह तेथेच अदृश्य झाले आणि मनोवेगाने तेथून पुढे पाप विनाशी तीर्थावर गेले व आपले अनुष्ठान करू लागले. पुष्कळ भक्त त्यांच्या भेटीसाठी तेथे आले. त्याचवेळी सायनदेवाचा मुलगा नागनाथ श्रीगुरूंची भेट घेण्यास तेथे आला. त्यांनी श्रीगुरूंना आपल्या घरी नेले व त्यांची षोडशोपचारे पूजा करून आरती केली व मोठी समाराधना संगमावर घातली. इतक्यात रात्र झाली. श्रीगुरू नागनाथला म्हणाले, आम्ही त्या यवनराजाला वचन दिले आहे. 2 दिवसांनी पाप विनाशी तीर्थावर त्याला आपली भेट होईल असे सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला तिकडे जाणे आहे. श्रीगुरू संगमावरील तीर्थावर गेले व तेथे अनुष्ठान करत बसले. तो यवनराजा 2 दिवसांनी पाप विनाशी तीर्थावर श्रीगुरूंना भेटणार म्हणून अत्यानंदात होता. श्रीगुरू आपल्या शिष्यांसह अनुष्ठान संपल्यावर पाप विनाशी तीर्थावर गेले. ते यवनराजाला माहीत नव्हते. श्रीगुरूंना तो गाणगापूरला शोधू लागला, परंतु श्रीगुरू कुठेच दिसत नाहीत म्हणून मनोमनी तो चिंता करू लागला. त्याला समजले श्रीगुरू पाप विनाशी तीर्थावर गेले आहेत. तो तेथे गेला. तेथे श्रीगुरूंना पाहून त्याला आनंद झाला. त्याने त्यांच्या पायावर मस्तक ठेवले व तो त्यांना आपल्या घरी चला म्हणून विनवू लागला. त्याने सर्व नगर श्रीगुरू येणार म्हणून शृंगारले होते. सर्व नगरातील घरोघरी गुढ्या व तोरणे उभारली होती. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. तो मनात म्हणत होता, श्रीगुरूंचा महिमा अपरंपार आहे. त्यांच्या मनात काय आहे हे कोणालाच समजत नाही. माझे दैव थोर म्हणून त्यांच्या चरणांचे मला दर्शन घडले. माझी व्याधी जाऊन मी रोगमुक्त झालो. माझी पुण्याई थोर म्हणून कृपानिधी श्री गुरुदेवांची माझी भेट झाली. इतक्यात यवनराजाला श्रीगुरू समोरच दिसले. त्यांनी श्रीगुरूंना सांगितले, मी तुम्हाला नेण्यासाठी पालखी घेऊन आलो आहे. वाजत गाजत थाटामाटात श्रीगुरू राजमहालात पोहोचले. आपल्याबरोबर फक्त 4 शिष्य घेऊन त्यांनी महालात प्रवेश केला. बाकीचे शिष्य बाहेर उभे होते. राजाने त्यांना शोभिवंत सिंहासनावर बसविले. राजाने आपल्या अंतःपुरातील कुलस्त्रियांची, पुत्रपौत्र सहोदरांची श्रीगुरूंबरोबर भेट घडवून आणली. राज्यातील यवन जातीचे लोक म्हणू लागले, हा राजा अनाचारी आहे. याने जातीधर्म सोडून दिला आहे. हा एका ब्राह्मणाची पूजा करतो. म्लेच्छ जातीला हा राजा म्हणजे एक काळीमा आहे. याउलट तेथे आलेले ब्रह्मवृंद राजा ब्राह्मणाची पूजा करतो हे पाहून आनंदी झाले. हा राजा चांगला असून ज्ञानवंत व पुण्यवान आहे. मी सर्वांना समान नजरेने पाहतो, हेच तो प्रजेला दाखवतो. तो स्वतः चालत येऊन श्रीगुरूंना पालखीत बसवले, ह्याचे तर त्यांना खूपच आश्चर्य वाटत होते. राजाने श्रीगुरूंचा सत्कार केला. त्यांना भेटवस्तू दिल्या. ब्राह्मणांच्या हस्ते त्यांना फलाहार व थोडे दूध दिले. श्रीगुरू त्याला म्हणाले, तुझ्या इच्छेनुसार तुझे हे वैभव पाहिले. सर्व कुटुंबियांना भेटलो. आता तू संतुष्ट झालास ना? का अजून कोणती इच्छा तुझ्या मनात आहे तर सांग, ती मी पूर्ण करेन. तेव्हा बादशहा हात जोडून म्हणाला, देवा, ही सर्व प्रकारची सुखे तुमच्या कृपेमुळेच मला मिळाली. आता तुमच्या पदसेवेची इच्छा मनात आहे. तेव्हा मला आता पदसेवा करण्याची संधी द्यावी. तेव्हा यवनराजाला श्रीगुरू म्हणाले, तुझी इच्छा असेल तर तुझ्या पुत्राला या गादीवर बसव व तू श्रीशैल्य पर्वतावर ये. तेथे माझी पुनरपी भेट होईल. असे म्हणून श्रीगुरू तेथून गौतमी यात्रेला निघाले. गोदावरी नदीत स्नान व अनुष्ठान करून श्रीगुरू गाणगापूरला आले. श्रीगुरूंच्या चरणदर्शनामुळे ग्रामस्थ व सर्व शिष्यांना अतिशय आनंद झाला. सर्वांनी श्रीगुरूंची यथोचित पूजा करून आरती केली. श्रीगुरूंनी सर्व शिष्यांना बोलावले व म्हणाले, उघडपणे बोलायचे झाल्यास आम्ही श्रीशैल्य पर्वतावर जातो. येथे म्लेच्छांचे राज्य येणार आहे. यवनांचे राज्य म्हणजे क्रूर कर्माचे राज्य होय. आम्ही जर प्रकट स्वरूपात राहिलो तर अधर्म घडेल. राजा येथे आला म्हणून सारी यवन लोक येथे येतील व आपली मनोकामना पूर्ण करण्याचे प्रयत्न करतील. म्हणून आम्ही गुप्त रूपात राहणेच योग्य आहे. सर्व शिष्यांची समजूत काढताना श्रीगुरू म्हणाले,
जरी मी येथून जात असलो तरी भक्तांना मी येथेच दर्शन देईन. या गाणगापुरात मी माझ्या निर्गुण पादुकांची स्थापना करणार आहे. येथेच मी नित्य आढळेन. मी येथे आहे या विश्वासाने तुम्ही श्रद्धेने व भक्तीने पूजा आरती व रोजची उपासना करा. संगमावर नित्य स्नानाला जात जा. तेथील अश्वत्थाची पूजा करा. मी गाणगापुरातील मन निर्गुण स्वरूपात तुमची पूजा स्वीकारीन. अशा तऱ्हेने सर्व शिष्यांना उपदेश करून श्रीगुरु तेथून गुप्त झाले. सायनदेवाच्या घरी पूजाभिक्षा स्वीकारून श्रीगुरु निघाले ते वासरब्रह्मेश्वरी नदीपासून थोड्या अंतरावरील वटवृक्षाच्या खाली श्रीगुरूंनी थोडी विश्रांती घेतली आणि नंतर मुक्कामी पोहोचले. त्या पोटशुळाने पिडलेल्या ब्राह्मणास श्रीगुरूंनी व्याधीमुक्त केले. ही बातमी गावात पसरलेली होती. त्यामुळे लोकांची खात्री झाली की आपल्या गावी आलेले संन्यासी सामान्य नसून त्या अशा घटना लीलया करू शकतात. ते ईश्वरी अवतारच आहेत असे म्हणून गावातील बरीच मंडळी त्यांच्या दर्शनाला त्यांच्या मुक्कामी पोहोचलेली होती. सूर्यास्तानंतरही काही काळ लोकांची ये-जा चालूच होती. शेवटी शिष्यांनी आता दर्शन होणे शक्य नाही असे सांगून त्या गर्दीपासून श्रीगुरूंची सुटका केली. श्रीगुरूंनी दुसऱ्या दिवशी सकाळीच गाव सोडून पुढे प्रवासास जाण्याची सूचना शिष्यांना दिली होती. ज्या यवनाच्या दरबारी सायनदेव सेवाचाकरी करीत होता तो एक महाक्रूर असा यवन होता. त्याच दिवशी त्या यवनाचे दूत सायनदेवाच्या घरी आले होते. तो यवन दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलावून त्याचा विश्वासघात करून प्राण घेत असे. ते दूत तेथून परतलेले त्याच्या पत्नीने पाहिलेले होते. त्या दूतांना पाहून सायनदेव मनातून घाबरला होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. बराच वेळ झाला तरी आपला पती खोलीबाहेर आला नाही हे पाहून ती पतिव्रता आपल्या मुलांसह त्या खोलीत गेली. पाहते तर खोलीत अंधार असून सायनदेव त्या अंधारातच बसलेला पाहून तिने त्याला विचारले, "अहो, अंधारात का बसलास? दिवा का नाही लावला?" तेव्हा सायनदेव म्हणाला, "आता कायमचाच अंधार होणार आहे. आपल्या सर्वांच्या नशिबी अंधारच आहे." हे त्याचे शब्द ऐकून ती घाबरली व त्याचा हात धरून शेजारच्या प्रकाश असलेल्या खोलीत त्याला नेऊन तिने बसविले. त्या खोलीत समोरच दत्तगुरूंची छवी भिंतीवर लावलेली होती. तिच्याकडे लक्ष जाताच त्याला श्रीगुरुदेवांची मूर्ती नजरेसमोर आली. दुपारी जाताना श्रीगुरूंनी माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवलेला त्याला आठवला आणि त्या आठवणीने त्याचे मन निर्धास्त झाले. त्याला विश्वास वाटू लागला की गुरु आपले शब्द खोटे पडू देणार नाहीत. तेच माझे या संकटातून रक्षण करतील. श्रीगुरूंचे स्मरण करून त्याने मनोमन फोटो पुढे सांगितले, "हे गुरुदेवा, त्या यवनराजाचे दूत मला बोलावण्यास आले होते.